कोविड झाल्यानंतर कोविडची लस घेतल्यापासून एक गैरसमज आहे किंवा मला माहीत नाही नेमकं, की तेव्हापासून हार्ट अटॅक जास्त यायला लागलेत यंगस्टर्समध्ये. आहे. काय आहे नेमकं, यंगस्टर्सना हार्ट अटॅक काय येतात आणि त्यापासून कसं वाचलं पाहिजे तरुण पिढीने? आता कोविड हा जरी एक म्हटलं, कारण कोविडचा जो व्हायरस होता तो कोॲग्युलेशन फॅक्टर करणारा होता. ओके. ब्लड कोॲग्युलेट होत होतं. आता आपण ज्या लसी घेतलेत त्या पण कोविडचं ॲटेन्युएटेडच वॅक्सिन आहे. त्याचं प्रोटीन घेतलेलं आहे, त्याचं DNA मारून आपण प्रोटीन घेतलेलं आहे. तर अल्टिमेटली त्याचा परिणाम पुन्हा तेच आहे, सेम कोॲग्युलेशन फॅक्टर, रक्त गुठळ्या होणं. ओके. सायमल्टेनियसली कोविड नंतरचा जो इरा आला त्याच्यानंतर प्रत्येकाला असं वाटायला की अरे लाईफ इज व्हेरी अनसर्टन, जो कुछ मजे करणे अभी करो. ज्या काही जो पैसा आहे तो इथं, जे पूर्वी आपलं कसं होतं की साठवणं एकमेकाच्या, हा एक ट्रेंड आलाय. हा, तो मजे करण्याचं जे काही कन्सेप्ट आला त्याच्यात मग जंक फूडचं खाणं, मग एक्सरसाइज नाही, मला आज झोपायचंय, माझी इच्छा आहे, उद्या माहित नाही मी आहे का नाही, मी आज झोपून घेतो. राईट. उद्या मला माहित नाही माझं काय होणार आहे, आज मी दारू पिऊन घेतो. याच्यामध्ये तुमची लाईफस्टाईल बिघडली. राईट. सिडेंटरी लाईफस्टाईल जास्त आलं. तुम्ही घरी बसला होतात सगळेजण आणि घरी बसून बैठी जीवनशैली तुमची जास्त वाढली. कोविड वॅक्सिन असो किंवा झालेला कोविड असो, युजली मॅक्सिमम जे पेशंट येत आहेत त्यांना कोविडची हिस्ट्री आहे. म्हणजे मी सांगते, डेंग्यू, स्वाईन फ्लू, कोविड, चिकनगुनिया, टायफॉइड सारखे जर आजार होऊन गेले, किंवा TB सारखे व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन जेव्हा तुम्हाला होऊन जातात तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेटरी चेंजेस हे जास्त होतात. ते इन्फ्लमेशन कमी करणं हे खूप गरजेचं असतं. पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये ह्या इन्फ्लमेशनवर आम्ही काम करतो. आणि जर समजा ते इन्फ्लमेटरी चेंजेस नाही कमी झाले आणि लाईफस्टाईल जर चुकीची असेल, BP, डायबिटीज जर असेल, तर त्या पेशंटमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे एनी टाईप ऑफ व्हायरल और बॅक्टेरियल इन्फेक्शन, नॉट ओनली कोविड, जे काय तुम्हाला पास्ट हिस्ट्री असेल तर देयर इज चान्सेस की तुम्हाला हे होऊ शकतं. म्हणून मी पेशंटला सांगते की जेव्हा तुम्हाला एखादं व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होतात त्याच्यानंतर तुम्ही लगेच हा बाबा 5-6 दिवस अँटीबायोटिक झाले, नाव आहे मोके, चलो भागो दौडो, नाही चालणार. बॉडी तुम्हाला एक असं इंट्युजन देत असते, थकवा येणं किंवा नाही मला तेवढं हे होत नाही, थकून जातो. तर अशा वेळी तुम्हाला बॉडीला रिपेअर करायला वेळ देणं गरजेचं. आपण काय करतो, सुट्टी टाकतो आणि झोपतो, तर नाही, त्याच्यामध्ये तुमचा सप्लिमेंटचा रोल खूप येतो. व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन C, काही मिनरल्स किंवा प्रोटीन डाएट हा खूप गरजेचा असतो.